अध्याय 8 श्री गणेशाय नम. नामधारक मने सिद्धाची गोकर्ण महिमा निरोपलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेदू चरित्र एकता महानंदू अति उल्हास होतसे परिसोने. शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अति गहन सांगता झाला विस्तारुण. श्रोते तुम्ही अवधरा गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती. राहिले वर्षे 3 गुप्ती तेथून या श्रीगिरी पर्वता येती. लोकानुग्रहा कारणे जयांचे करिता चरण दर्शन समस्त तीर्था समान जाण. चरण पवित्र वितंत पुराण वेदश्रुती ऐसे बोलत असे समस्त तीर्थे. गुरुचरणी तो का हिंडे तीर्थभवनी. लोकानुग्रह लागुनी जात असे परियेसा. मासचारी क्रमोनिया ते आले निवृत्ती संगमा. ते दर्शन देती साधू भक्तांते. पातले तया कुरवपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहिनी र महिमा. तेथील सांगता अपार भूमंडळात दुर्लभ. तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा. पुढे असे चरित्र अमृता सांगेन एक चित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती राहिले भूमीवरी. प्रकटे महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा. जे जन भजती भक्तांचे सौख्य पावती. अप्रयासी कन्या पुत्र लक्ष्मीशी चिंतले फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी विस्तार होईल बहुंशी. नामधारका स्वस्त परियेसी सांगेन किंचित तुझा आता. पुढे अवतार व्हावया गती सांगेन एका एक चित्ती. श्रीपाद कुरवपुरा असती कार्य कारण मनुष्य देही. अवतार व्हावयाचे कारण सांगेन त्यांचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा नाम तियेचे अंबिका. सुशीला आचार पतिसेवका महापुण्य सती देखा. तियसी पुत्र होऊनी मरती पूर्व कर्मफळ अर्जिती. अनेक तीर्थे आचारिती तिने केली परियेसा. ऐसे असता जे होणार गती. पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी भक्ती. अपूर्व आपणाची म्हणून वर्धता माता पित्या घरी. विप्रात्मज वाढला प्रीती करी. व्रतबंध करीती कुळाचारी. वेदाभ्यास करावया विद्या नये तया कुमारा. मंदमती अज्ञान बहिरा चिंता वर्ते त्या द्विजवरा. म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधुनी. पुत्र लागला कष्टोनी प्राचीन कर्म न सुटे म्हणून या चिंता करी. अहोरात्र अनेक प्रकारे शिकवी त्यासी. ताडन करी बहुअसी होतसे दुःख जननीसी. वर्जी आपुले पती पतीसी म्हणे ते नारी. पुत्र नाही तर आम्हा घरी कष्ट करून या नाना परी पोसिले एका बाळकासी. विद्यान याची वेद त्यासी वाया मारून का कष्टशी. प्राचीन कर्म न सुटे त्यासी की मूढ होऊनी उपजावे. आता जरी तुम्ही यासी ताडन कराल अहर्निशी. प्राण तेजुनी मी भरवंशी म्हणून या विनवी पतिती. स्त्रियेचे वचन ऐकुनी विप्र राहिला निश्चिंतमनी. ऐसा काही काळ क्रमोनी होती तया ग्रामात वर्तता. ऐसे तया स्थानी विप्र पडला असमाधानी. दैव वंश करुणी पंचतत्व पावला परियेसा. मग पुत्रासहित ती नारी होती तेथे कुरवपुरी. याचुने आपले उदर भरी येणे परिजीवित्व रक्षी. विप्र स्त्रियेचा पुत्र देखा विवाहयोग्य झाला निका. निंदा करीती सकळिका मतिहीन म्हणून या. कन्या न देती तयासी कोणी म्हणती काष्टे वाहतो का पाणी. समस्त म्हणती असे दूषणी. उदर भरी येणे विद्ये समस्त लोक म्हणती तैसी. तू दगडा परी व्यर्थ जन्मलासी. लांघन लाविले वंशाशी अरे मूर्खा कुळनाशका. तुझ्या पित्याचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र. जाणे धर्म वेदशास्त्र त्याचे पोटी अवतरलीसा. बोल आणि लासी तुवा पितरांशी घातले तया अधोगतीसी. भिक्षा मागुनी उदर भरीसी. लाज कैसी तुझ न वाटे. जन्मोनिया संसारी काय व्यर्थ पशुची परी. अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक. ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारे. मातेसी म्हणे ते अवसरी प्राण त्यागीन मी आता. निंदा करीती सर्वही मज असोनी देह कवन. काज पोसू न शके माते तुझ. जाईन अरण्यवासासी ऐकोनी पुत्राचे वचन. माता करी चिंता गहन. शोक दुःखे करुणी विलाप करीते नारी. माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात. तेथे देखिले जगत दुद्धरित. श्रीपाद योगी स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी. विनविता ती कर जोडणी. वासना असे आमुचे मनी. प्राण तेजावा गंगेत. निरोप द्यावा जे आम्हासी. सद्गतीत व्हावया कारणासी. आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू. एकोनी विप्र सतीचे वचन. पुसती श्रीपाद कृपयमान. का संकटी तुमचे मन. त्याजिता प्राण काय निमित्त. विप्रश्री तया वेळा सांगतशी दुःख सकळा. म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकांते. पुत्राविन कष्ट भारी. अनेक तीर्थ पादचारी. केले व्रत पूजा जरी. सकळ देव आराधिले व्रते. उपवास सांगू किती करीते. झाले अपरिमित. झाला पुत्र हा दुर्मित.
निंदा करीती सकळ जन, वेदशास्त्र संपन्न पती होता माझा ब्राह्मण, त्याची या पोटी झाला हीन मंदमती दुरात्मा हा, कृपा करी गा श्रीपादा येती जन्मोजन्मी दैवगती, पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा, कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरिले तुमचे चरण, शरणागतांचे करावया रक्षण, आलासी आजी कृपा सिंधू जन्मोनी या संसारी, कष्ट केले नाना परी न देखेचे सौख्य कुसरी, परी झाले पुत्र न राहती वांचोनिया, हा एक सुत शेळीचे गळा स्तन लोंबत, वृथा जन्मला म्हणत विनवितसे श्री गुरुशी देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावने, जैसा पूज्य तू जगत्रयासी, सकळ लोक जासी वंदिती, ऐसा पुत्र होवा म्हणे ती, उपाय सांगा श्री गुरु येती म्हणून या चरणा लागली, त्याचे निमाते उद्धारगती मागुती, न होय पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती, लाधे ऐसे निरोपावे वासना, असे माझे मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीचे पाहो नयनी, पूज्यमान समस्तांसी ऐकोनी तिचे वचन सांगती, कृपा भक्ती पाहून करियो ईश्वर आराधना, पुत्र होईल श्रीहरी ऐसा गवळीचे घरी देखा, कृष्ण उपजला कारणिका, व्रत केले गवळी एका ईश्वराची आराधना, तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील, हा निराधार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती, विप्रश्री म्हणे ते वेळी, कैसे व्रत आचारले गवळी, कैसा पूजिला चंद्रमौळी, विस्तारावे मज प्रती, तैसेचे व्रत करीना आपण म्हणून धरी सद्गुरु चरण, कृपामूर्ती सद्गुरु जाण, सांगता झाला ते वेळी म्हणते श्रीपाद येती ती, अशी ईश्वर पूजी हो प्रदोषी मंद वारी, तू विशेषी पूजा करी भक्तीने, पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी, कथा सांगेने एक कानी, म्हणती श्रीगुरु ती यसी ऐकोनी, श्रीगुरुचे वचन संतोषली विप्रांगणा, पुढती घाली लोटांगणा, तया श्रीपाद श्रीगुरु प्रती, विप्रश्री म्हणे स्वामी से अभिनव माते निरोपले से, देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णायसा, आपण केलिया पूजा जरी फळ पावेन निर्धारी, पूर्वी झाले कवने परी विस्तारावे दातारा, श्री गुरु सांगिती ती येसी सांगेने एक एक चित्तेसी, उज्जनी नाम नगरीसी झाले विचित्र परियेसा, तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपरायण, त्याचा सखा असे प्राण मणिभद्र नामे परियेसा, सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे अपरंपारी, भोळादेव प्रसन्न करी दिधला चिंतामणी, एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महार सरस, कंठी घालिता महाहर्ष तया मणिभद्र रायासी, तया मण्याचे लक्षण स्वर्ण होय लोह पाषाण, तेज फांकले जावरी जाण ते कनक होय परियेसा, जे जे चित्ती ते मानसी तेथे पावत त्वरितेसी, ऐसी ख्याती मानिकासी, समस्त राजे कांशा करीती, इष्टत्वे मागती किती एका मागो पाठविते, ते मानिक बलात्कारे इच्छिते एक राज वांछिती, पर्ययसा म्हणती विक्रिय करुणी देखा आपणा द्यावे ते मानिका, जरी न देशी स्वाभाविका तरी युद्धा लागी येऊ म्हणती, राजे समस्त मिळवणी पातले नगरा ते उज्जनी, अपार सैन्य मिळवणी वेडिले तया नगरासी, ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजनाशी, शंका न धरिता मानसी एकचित्ते पूजितसी, महाबळेश्वर लिंगाशी पूजा करी तो राजा हर्षी, गवळियाचा कुमार पहावयासी, आला तया शिवालया पूजा पाहुनी, शिवाची मुले म्हणती गवळियाची खेळू चला आम्ही असेची लिंग करुणी पूजो आता, म्हणून या विनोदे करुणी आपुले ग्रहासा सनिधानी, एकोटुनिया पाशाने कल्पिले तेथे शिवालया, पाषाणाचे करुणी लिंग पूजा करीत बाळके चांग, नाना परीची पत्री सांग कल्पिले तेथे पूजेशी षडोपचारे पूजा करीती, उदक नैवेद्य समर्पिते ऐसे कौतुके खेळते गोपकुमार तयवेळी, गोपिका स्त्रिया येऊने पुत्रांते नीती बोलावणे, भोजनाकारणे म्हणून गेले सकळी काही बाळक, त्यातील एक गोपीसुत लिंग भुवन न सोडित, त्याची माता जवळी येत मारिया फुले पुत्रासी, म्हणे कुमारा भोजनाशी चल ग्रहाशी झाली निसी, काही केल्या न जाय परेसी, तो गोपकुमार कोपे करुणी ती गवळणी मोडी, पूजा खेळ अंगणी पाषाण दूर टाकून गेली आपुले सदनाशी, पूजा मोडिता तो बाळक प्रलाप करी अनेक मूर्छा येऊन शनेक पडला भूमी अवधरा, लय लावून लिंगस्थानी प्राण तेजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला शूलपाणी तया गोपसुता कारणे, शिवालय रत्न खचित सूर्यासमान प्रभावंत लिंग दिसे रत्न खचित, जागृत झाला तो बाळ निजरूप धरी, गौरी रमण उठवी बाळ करी धरण,
वर माग म्हणे मी झालो प्रसन्न, देईन जे वांशीचे बाळके नमिले, ईश्वराचे कोपन करावा मातेची पूजा बिघडली तव प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे, ईश्वर भोळा चक्रवर्ती वरदितला बहुप्रीती, प्रदोष समयी पूजा देखीता गवळीनी होय देवजननी, तिचे पोटी होईल सुत तोची, विष्णू अवतार ख्यात न करी पूजा पाहिली म्हणत पोशील आपुले पुत्रासी, जे जे मानसी तू इच्छिसी पावेल ते ते धरी मनसी, अखिल सौख्य तुझे वंशाचे पुत्र पौत्रेशी नांदसील, प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती, लिंग राहिले रत्न खचिते गवळिया घरी, याची परी कोटी सूर्यप्रकाश शिवालय दिसे, अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला, दिनकारा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीत चोजे, सांडुनी देश बोलिती सहजे, भेटू म्हणती रायासी पाहे या पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित, राजा असे बहुपुण्यवंत ऐसे यासी विरोध न करावा, म्हणून पाठविती सेवकांचे, भेटू म्हणती रायासी, राजा बोलवी तयासी, आपुले ग्रहासी नगरात, येतुके होता ते अवसरी, राजा पुसतसे प्रतीक करी, रात्री असता अंधकारी उदय पावला, केवी सूर्य राजा चंद्रसेन सहित पाहावया येती, कौतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम, येणेची परी गवळियाचे सदन, अतिरम्य विराजमान पुसता झाला आपण, तया गवळी कुमारांते सांगितला सकळ वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त गवळियांत, राजा तू म्हणत देती नाना देश संपदा, निघोनी गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा सफळ, भय कैचे तया का राजा, गवळी कुमार येऊनी घरा, सांगे माते विस्तारा पुढे येईल तुझ्या उदरा, नारायण अवतरुणी ऐसा ईश्वरे दिधलावर, संशय न करी तू निर्धार, संतोषला कर्पूर गौर देखिली पूजा, प्रदोषाची मोडिली पूजा, म्हणून म्या विनविला शूलपाणी, क्षमा करुणी घेतले म्हणून, सांगे वृत्तांत मातेसी, ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजने तया फळला, श्रीपाद सांगती तया वेळा, विप्रश्रिये कारणे तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मजसरी, संशय सांडुनी निर्धारी, शनी प्रदोषी पूजा पूजी शंभू, ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव, विप्रश्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होत, तयावेळी बोलावणे तिचे कुमारासी, हस्त ठेविती मस्तकेशी, ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी, झाला तो ब्राह्मण वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता, झाला अतिप्रकाश विस्मय झाला असे सहसा, विप्रमनती आश्चर्य विस्मय करुणी, विप्रवनिता म्हणे ईश्वर हाच निश्चिता, कार्याकारणे अवतार होता आला, नरदेह धरुणी पूर्वजन्मीचे पुण्यार्जित, जोडला आम्हा हा निश्चित भेटला असे, श्रीगुरुनाथ म्हणून या नमिती शनोशना, म्हणे ईश्वर तूची होसी पूजा करीन तुझी मी प्रदोषी, मिथ्यानो हे तुझे वाक्यासी पुत्र व्हावा तुझ ऐसा निश्चय करुणी, पूजा करीती नित्य येऊनी, प्रदोष पूजा अतिगहनी करी, श्रीपाद रायासी पुत्र तिचा झाला ज्ञानी, शास्त्रार्थ संपन्नी पूज्य झाला सर्वाहुनी, ब्रह्मवृंद मानित, विवाह झाला मग यासी पुत्र पौत्री, नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी, ऐसे होय अवधरा, ऐसा श्री गुरुकृपावंत भक्तजना असे संरक्षित, एक शिष्या एक चित्त नामधारका, श्रीमता नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारासी, पर्यसा समस्त हरनिसी म्हणे सरस्वती गंगाधरू, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु, श्री नरसिंह सरस्वती पाख्यान सिद्ध नामधारक संवादे, प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम अष्टमोध्याय, श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु, ओवी संख्या 115, श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु, अध्याय 8 समाप्त झाला.